या ठिकाणी आपण पाहतात की शेळीचा एक सड सुजलेला आहे, लाल भडक झालेला सड, आणि एक सड छोटा आहे. तर मित्रांनो, हा मस्टायटिसचा एक प्रकार आहे जो की आपण पाहू शकता. जर आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी खाली थोडंसं चिकचिक झालेले असते आणि ही शेळी गाभण आहे मित्रांनो 4 महिन्याची. आणि या चिकचिकीमध्ये या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन, जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे सडातून कासत जातं आणि कास सुजते. तर या ठिकाणी काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्या अशा पद्धतीच्या मस्टायटिस झाला तर त्याच्यानंतर त्याला उपाय कसा करायला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम ते दूध पूर्णपणे पिळून घ्यायचं. दूध पिळल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर शक्य होत असेल तर लगेच डॉक्टरांना बोलवायचं आणि डॉक्टरांना बोलवल्याच्या नंतर त्यांच्याकडून इंजेक्शन घ्यायचे. परंतु जर तुम्हाला तात्काळ डॉक्टर मिळत नसतील आणि तुम्हाला जर ट्रीटमेंट करायची नसेल तर एक बोलस आहे जी की तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्हाला एक बेस्ट पद्धतीची त्या ठिकाणी सूज कमी होण्यासाठी मदत होते. ती बोलस आहे मित्रांनो मेगलॉक ॲडव्हान्स. या ठिकाणी आपण फोटोही पाहू शकता. तर मित्रांनो, तो फोटो तुम्हाला लास्टला मिळून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेळीला आपण या ठिकाणी ही बोलस सारणार आहोत आणि तिचा फीडबॅक कसा आहे हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच दाखवून. ही आहे बोलस मित्रांनो मेगलॉक ॲडव्हान्स. अवश्य चारा 4 दिवसात एकदा.